तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 8व्या दिवशी डिझेलसाठी वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहन चालकांसह कॅनमध्ये डिझेल नेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे आणि याचाच पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। बघूयात। राज्यात एकीकडे पाणी मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पाण्यासाठी दाई दिशा फिरण्याची वेळ आल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे शेतकरी असतील किंवा वाहन चालक असतील यांनाही मोठ्या प्रमाणात रांगा लावून डिझेल मिळवण्याची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी सध्या वाशिमच्या एका पेट्रोल पंपावर आहो। आपण इथं बघू शकतो मोठ्या प्रमाणात डिझेल मिळवण्यासाठी एकीकडे वाहनाच्या रांगा आहेत, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कॅनाच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 8 दिवसापासून हीच परिस्थिती प्रत्येक पेट्रोल पंपावर पाहायला मिळते। दादा मला सांगा काय परिस्थिती आहे? परिस्थिती इथे अशी आहे की काल 3 वाजतापासून सर्व शेतकरी बांधव इथे हजर आहेत आणि उन्हाचा फार मोठा हे आहे। तरी शेतकरी बांधव डिझेलसाठी शेतातले कामं काही खोळंबलेले आहेत, तरी या सरकारने डिझेल साठा जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावा ही शेतकऱ्याची विनंती आहे। दादा मला सांगा काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे, कारण की डिझेल मिळत नाही। दुसरा एक ते 2 दिवस कंटिन्यू शेतकऱ्यांना रांगेमध्ये उभं राहून डिझेल मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करण्याची वेळ इथं येताना पाहायला मिळतं आहे। नेमकं डिझेल मिळेल केव्हा असा प्रश्न आता शेतकऱ्याच्या मनात कायमच आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।